मी मधुरा जगदीश गडकरी. मी अगोदर टीचर होते वेंगुर्ला तालुक्यात. मी सर्व्हिसला होते. 1999 पासून मी सद्गुरू परमपूज्य बापूंची उपासना करत आहे आणि प्रत्येक क्षण हा त्यांची अनुभूती देणारा आहे. मी आणि माझी मुलगी वेंगुर्ला तालुका आरवली येथे नोकरीनिमित्त आम्ही राहत होतो. आम्ही दोघीच जणी भाड्याच्या घरात राहत होतो आणि असं खूप वेळा वाटायचं की आपलं स्वतःचं घर असावं, स्वतःचं घर असावं. आणि 1997 मध्ये मी वाडीवरवडा तालुका कुडाळमध्ये जमीन घेतली. त्यानंतर आम्ही 98 मध्ये मार्च एप्रिल 98 मध्ये आम्ही विहीर खणली, ती बांधून घेतली. थोडेसे दगड रेती वगैरे आणून चौथळा बांधून घेतला आणि काम थांबवलं कारण पावसाळा सुरू झाला. 98 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मला ह्याला पाठवलं मालवणला सेवांतर्गत कोर्ससाठी. 21 दिवसाच्या सेवांतर्गत कोर्ससाठी पाठवलं. शेजारचेच गवंडी होते आणि ते म्हणाले, आल्यानंतर म्हणाले, बाई आम्ही उद्यापासून घर बांधूया. मी म्हटलं बाबा मी आता महिनाभराने मी आता शाळेत आले, मला काय रजा वगैरे मिळणार नाही आणि माझी काहीच तयारी नाही. म्हणाले तयारी कशाला हवी, तुमची रेती आहे, दगड आहे, तुम्ही पडत्यांकडे जा आणि सिमेंट आणा की सुरुवात करूया. मी जर एकदा दुसरीकडे गेलो तर पुन्हा घर बांधून होणार नाही, मग ते तसंच राहणार. आणि मे महिन्यात माझी बहीण आलेली आणि ती म्हणाली तू साईबाबांचं एवढं करतेस, साई चरित्र वाचतेस, साईबाबांची एवढी भक्ती करते, मग तू बापूंचं का नाही करत. मी म्हटलं बापू कुठे आहेत बापू, मला काय बापूंचं माहिती नाही. मग तिने स्टार उत्तर दिलं आणि ते पहिलं स्टार उत्तर होतं. 1997-98 मध्ये तिने मला दिलं. तर मी म्हटलं हां मी आता घर बांधते आहे. मी ओ मन सामर्थ्य दाता हा जग चालू ठेवला. मी काय त्यांना बघितलं नव्हतं, फक्त त्यांचं चित्र ते फोटो बघितलेला होता स्टार उत्तरमध्ये आणि त्यांची सगळी माहिती मी वाचलेली होती. आणि ओ मन सामर्थ्य दाता एवढंच मी फक्त जप हा एवढाच चालू ठेवला, बाकी मी काही वाचत नव्हते. आणि साई चरित्र साई भक्ती माझी चालूच होती. 98 सप्टेंबरला ते म्हणाले अखेरीला आम्ही घर आता बांधायलाच घेऊया. मी म्हटलं बरं. मी पडत्यांकडे गेले तर तिथेच सिमेंट MIDC पडत्यांचं घर आहे. त्या घरातच त्यांचा मोठा बापूंचा फोटो होता. मला इतकं बरं वाटलं की सुरुवातीलाच घर बांधायला सुरुवात करणार इतक्याच बापूंचा फोटो. मला इतकं बरं वाटलं की माझ्याबरोबर आता बापू आहेत. आणि मी त्यांना सांगितलं बघा पैसे वगैरे मी आता काय देणार नाही, मला अमुक पोती द्या, मी 15 दिवसांनी तुम्हाला पैसे पेड करते. ते म्हणाले हरकत नाही, तुम्हाला बाई किती हवं तेवढं सिमेंट घेऊन द्या, हरकत नाही म्हणाले. आणि घर बांधायला सुरुवात केली. सप्टेंबर अखेरीला सुरुवात केली. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आम्ही घरात राहायला गेलो. पण आश्चर्य असं की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाळा नसतो, पाऊस नसतो, पण संपूर्ण दिवस ते घर बांधायचं बांधकाम चालू असायचं आणि रात्रीचा पाऊस पडायचा. म्हणजे बांधकामावर पाणी मारायचा प्रश्नच येईना. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये धो पाऊस, रात्रीचा पाऊस. मी म्हटलं बघा निसर्ग सुद्धा माझ्या मदतीला धावून आलेला आहे. बापू तर आहेतच. आणि आम्ही दिवाळीची नोव्हेंबर महिन्यातली सुट्टी संपता स्लॅब घातला. डिसेंबर महिन्यात आतलं प्लॅस्टर आणि लाद्यांचं काम झालं. 750 स्क्वेअर फूटचं आमचं स्लॅबचं घर 4 महिन्यात मी पूर्ण केलं. माझ्या मदतीला कोणी नाही, माझा पती नाही, भाऊ नाही, बहीण नाही, फक्त माझ्या मदतीला फक्त बापू होते आणि माझी 12वीतली एक मुलगी. आम्ही दोघीच जणी होतो. मी रजा सुद्धा घेतली नाही कारण महिनाभर माझी आधी बदली झालेली त्या ठिकाणी नवीनच मी होते. आडेली गावामध्ये बदली झालेली 97 मध्ये आणि नवीन असल्यामुळे मी काय रजा पण घेतली नाही. सगळं मटेरियल मी आणून टाकायची. गवंडी म्हणायची हां बाई सिमेंट संपला, आत्ता सिमेंट आणा, नाही तर उद्या आम्ही दुसरीकडे जातो. मग परत पडत्यांकडे जायचं, सिमेंट आणायचं, रेती आणायची, काय ते शिगा आणायच्या, खडी आणायची, सगळं मटेरियल मी त्यांना पुरवलं. आणि 4 महिन्यात माझं स्लॅबचं सुंदर घर बांधून झालं. हे कोणालाही खरं वाटणार नाही. आणि पैसे म्हणाल तर माझ्याकडे खूप पैसे आहेत असं नाही, मी कर्ज काढून हे घर उभं केलं आणि ही बापूंचीच किमया आहे. आणि त्यानंतर मी घर पूर्ण झालं. 99 मध्ये
मे महिन्यात मुंबईला गेले तर माझी बहीण बापू भक्तच आहे आणि ती दादरला केंजन हायस्कूलमध्ये आहे. ती दर गुरुवारी प्रवचनाला जाते. तर ती म्हणाली चल आपण जाऊया बांद्र्याला, तुला मी बापूचं दर्शन घेऊया आपण. म्हणून आम्ही गेलो तर लाखो लोक 2-2 तास रांगेत आणि दोन्ही बाजूला उभं राहिल्यानंतर बापू आला रे आला ते गाणं म्हणून सगळी लोक नाचतात. मला अक्षरशः रडायला यायला लागलं. माझा देव मला आता भेटला. हिच्यामुळे मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि पुढे जेव्हा स्टेजकडे जाऊन जेव्हा शेवटी दर्शन घेतात त्यावेळी बापूने माझ्याकडे बघितलं आणि असा फक्त मला हात केला. मला अक्षरशः तेव्हा ओक्साबोक्षी रडायला आलं की माझा देव मला आता खरोखरच भेटलेला आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे बापू माझ्या पाठीशी आहे. अवगण्य.